शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी नितीन आहेर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजचा आपला विषय असा आहे का काल तुम्ही टी व्हीवर पाहिला असेल का सत्ताधारी आणि विरोधकाचे कार्यकर्ते आणि सत्ताधारीचे कार्यकर्ते यांच्यामध्ये हे कार्यकर्ते विधान भवनाच्या त्या पवित्राच्या सभागृहामध्ये बाहेरच्या दालनामध्ये जाऊन ठाणाठाणी करत्या, मारामारी करत्या. हे कितपत योग्य आहे? मुख्यमंत्री साहेब, काल तुमच्या कोणत्या आमदारानं तुमचं लय तोंड भरून कौतुक केलं. तो म्हणतो शंकराचा अवतार आहे, सूर्यासारखे तुम्ही तेजवान आहे, चारित्र्य संपन्न आहे, असं आहे, आमकं आहे, बिस्तन आहे. तुम्ही काय असाल ते तुमच्या आमदारासाठी असाल, तुमच्या कार्यकर्त्यासाठी असाल. अहो काय आखलीचा पत्ता आहे का नाही? तिकडं तुमचे आमदार किंवा आम्हाला लाजा वाटायला आल्या का आम्ही कोणाला निवडून दिलंय? आलं का लक्षात? आम्हाला प्रश्न पडला आम्ही कोणाला निवडून दिलंय. तिकडं जाऊन आमच्या शेतकऱ्याचे प्रश्न तुम्ही मार्गी लावायचे दिले सोडून, मराठा आरक्षणाचे प्रश्न मार्गी लावायचा दिला सोडून, आणि तिकडं काय म्हण टोला टोली चालू आहे. हां, शोभायला पाहिजे तुम्हाला. शेतकऱ्याला आज काय चाललंय, शेतकऱ्यावर काय इकडं नाशिक जिल्ह्यामध्ये आज 7 मे पासून पाऊस पडू राहिला. काय असं नका समजू का माझं डोळे झाकून दूध पितं म्हणजे त्यानं बाकीच्याला कळत नाही. तुम्ही दूध प्या, मलाई खा, तूप खा, सारं आम्हाला कळतं. आलं का लक्षात? अहो आमच्या संतोष अण्णा देशमुखला मारलं, हां, अजून त्याचा न्याय निवाडा नाही. ती आमची एक ताई ज्ञानेश्वरी ताई मुंडे, तिने कलेक्टर ऑफिस समोर ती औषध पिली, हां, तरी तिच्या अजून मारेकाला तुम्ही धरलं नाही. आणि तुम्ही काय गोष्टी करत्या? काय तो तुमचा आमदार, तुम्ही सूर्य येईन, तुम्ही आमका येईन, तुम्ही चंद्र येईन, तुम्ही चांदण्या येईन. अरा लय कौतिक तुम्हाला ऐकायला गोड वाटत. लय म्हणजे त्याची नक्की तुम्ही नक्की कोणत्या तरी संकटात होता आणि त्याला तुम्ही बाहेर काढलं म्हणून तो तुमचं एवढं कौतिक चालू राहिलं त्याचं. आणि आम्ही तर तुम्हाला मतदान केलं ना, आम्ही तुम्हाला निवडून दिलं ना. जरांगे पाटील साहेब म्हणते ना तुम्हाला आता सुट्टी नाही, तर तुम्हाला आता सुट्टी नाही. आपला कसा मसा का व्हायना गावठी व्हिडिओ तुमच्या मागं पडणार म्हणजे पडणार. तुम्हाला जास्त अधिकचं काही बोलत नाही आणि व्हिडिओ काही जास्त लांबणीत पाडीत नाही. आता सध्यापुरतं एवढंच. फक्त त्या पवित्र सभागृहामध्ये तुम्ही आमच्या मालाला भाव द्या, तुमची कर्जमाफी तिकडं चुलीत घाला. तुमची दानातही नाही कर्जमाफी करायची. हां, अहो ते काय गाठकात काय बोला त्या, तर गाठकात काय बोला त्या तुमची. ठीक आहे, आपण आता आम्ही तुमचा पिछा सोडणार नाही. तुमच्यावर दररोज तुम्ही चुकला तिकडं नितीन नायरचा व्हिडिओ पाडणार. तुम्हाला आता सुट्टी नाही, तुमचा मागच राहणार. काय माऱ्या करायच्या नाही. इकडं रस्त्यावर या, रस्ता मस्त मोठा आहे, त्या रस्त्यावर करा. लय एकामेकाला लयच थोडं एकामेकानं जर कमी मारलं तर डायरेक्ट एखाद्या गाडी खाली नका जाऊ. तिच्या आयला त्या गाडीवाल्यावर तुम्ही परत केस करशाल. तुम्ही काय करा, बिंदास उड्या फेकून द्या नादाडा पाहून. आता मस्त पूर चालू आहे ना, त्या नदीमध्ये बिंदास उड्या फेकून द्या आणि मरा बाबा एकदाची चाटणारे कार्यकर्ते. पण तिकडं सभागृहामध्ये काय माझ महिना दाखवू नका. तुमचा माझ महिना दाखवायचा असेल तर मंत्र्याच्या घरात जाऊन तिकडं ठाणाठाणी करा. हां, पण तिकडं सभागृहात कायला करायचं? कारण की तिकडं आता आमचे पण शेतकऱ्याचे पोरं पुढच्या 5 वर्षाला किंवा 2-2.5 वर्षाला आम्ही येणारच आहे. काळजी नसावी. ठीक आहे, अधिकचं काही बोलत नाही, इथं थांबतो. धन्यवाद.